श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या बुधवारी म्हणजेच 29 जानेवारीला आलेली आहे मौनी अमावस्या. मौनी अमावस्या ही खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी पवित्र नदीत स्नानाला खूप महत्त्व दिले जाते. यामुळे व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात. मौनी अमावस्या 29 जानेवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा नदी स्नान करण्याबरोबरच दान कर्म ही शुभ मानली जातात. मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांना शांती आणि मोक्ष मिळावा म्हणून श्राद्ध, तर्पण आणि पिंडदानाची कामे केली जातात. असं केल्याने वडिलोपार्जित जे दोषापासून आपली मुक्ती होते आणि कुटुंबातील सदस्यांवर पितरांचा आशीर्वाद राहतो असं म्हटलं जातं. मौनी अमावस्येच्या दिवशी काही कामे ही शुभ असतात तर काही कामे ही निषिद्धही असतात. त्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान केल्यानंतर भगवान सूर्यांना जल अर्पण करावे. मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान विधी करावेत. त्याचबरोबर मौनी अमावस्येच्या दिवशी सात्विक भोजन करावे. भगवान विष्णू, देवी लक्ष्मी, तुळशी, वनस्पती आणि गंगा मातेची पूजा करावी. या दिवशी गरिबांना उबदार कपडे, गरजूंना पैसे, अन्न दान हे करायचं आहे. तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. अंघोळीच्या पाण्यात आपल्याला अशी ही एक वस्तू टाकायची आहे. जर आपण अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून जर अंघोळ केली तर आपल्या जीवनामध्ये जे काही शत्रू आहेत तर त्या शत्रूंचा नाश होऊन जाईल. आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट येणार नाही आणि आपल्या मुलांची, पतीची प्रगती होईल. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची देखील प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही इकडे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला तर माहितीपूर्ण जर वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर बघा, ही जी मौनी अमावस्या आहे तर या दिवशी मौन व्रत केलं जातं. म्हणजे या दिवशी बोललं जात नाही, मौन पाळलं जातं. मौनी अमावस्येच्या दिवशी गंगातीरी जाऊन किंवा नदीमध्ये जाऊन स्नान करण्याला खूप विशेष महत्त्व दिलं जातं. तर या अमावस्येच्या दिवशी नदीचं पाणी हे पवित्र बनलेलं असतं आणि म्हणूनच या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. असं म्हटलं जातं की या दिवशी हे स्नान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच प्रखर पितृदोष देखील दूर होऊन जातो. या स्नान केल्याने सर्व दुःख, अडचणी, संकट हे दूर होतात आणि म्हणूनच जर तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल किंवा एखादी गंगा असेल, पवित्र स्थान असेल तर त्या ठिकाणी जाऊन नक्कीच तुम्हाला स्नान हे करायचं आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्हाला घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून स्नान करायचे आहे. जर तुम्ही ही एक वस्तू टाकून जर अंघोळ केली तर तुमच्या जीवनातील सर्व शत्रू, दुःख, दारिद्र्य सर्व दूर होऊन जाईल. तर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल आणि हा शत्रू तुमच्या जीवनामध्ये जर काही अडीअडचणी निर्माण करत असेल, तुमची जी काही प्रगती आहे तर त्याला देखवत नसेल, जळाऊ प्रवृत्तीचा असेल किंवा तो शत्रू तुम्हाला माहीत असेल किंवा माहीत देखील नसेल, जर तुम्ही अशी ही एक वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकून जर अंघोळ केली तर तुमचा कितीही जुना शत्रू असू द्या किंवा कोणताही शत्रू असू द्या तो नक्कीच तुमच्या पुढे गुडघे टेकविल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. त्याचबरोबर तुमचा प्रखर पितृदोष देखील दूर होऊन जाईल. तसेच हा उपाय केल्याने आपल्यावरती कोणत्याही प्रकारचे वाईट संकट किंवा दोष हे लागत नाही. पहा, तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हे स्नान तुम्हाला बुधवारी करायचं आहे.
त्यामुळे तुम्हाला मंगळवारच्या रात्री झोपण्यापूर्वी एका वाटीमध्ये तुम्हाला मीठ घ्यायचं आहे। खडे मीठ घेतलं तर अतिउत्तम, खडे मीठ नसेल तर जे मीठ तुमच्याकडे असेल ते घेतलं तरी चालेल। तर बारीक मीठ घ्या किंवा खडे मीठ घ्या। तर हे मीठ तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून थोडं थोडं उतरवून घ्यायचं आहे। आता एका व्यक्तीवरून उतरवलेलं मीठ हे एका वाटीमध्ये टाकायचं, परत दुसरं मीठ घ्यायचं आणि दुसऱ्या व्यक्तींवरून उतरवायचं। असं 7 वेळा सर्वांवरून तुम्हाला उतरवायचं आहे आणि त्या वाटीमध्ये हे मीठ सगळ्यांचं टाकायचं आहे। त्यानंतर ती वाटी तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला ठेवायची आहे, म्हणजे तुमच्या किचनमध्ये दक्षिणेकडे तुम्हाला ती ठेवून द्यायची आहे। नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला अंथरुणात आहे तेव्हाच तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे, किंवा कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुल्ले तू गोविंद प्रभाते करदर्शनम असा हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता। त्यानंतर आपल्याला हा दिवस दाखवल्याबद्दल भगवंताचं आभार मानायचं आहे आणि हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे। अंघोळीचं पाणी घेताना जास्त कडक तुम्हाला घ्यायचं नाही, नॉर्मल पाणी घ्यायचं आहे, म्हणजे जास्त थंड पण नाही जास्त गरम पण नाही, अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे। त्यानंतर जे काही आपण दक्षिणेकडे वाटी ठेवली होती मिठाची ती घ्यायची आहे, त्यातलं थोडंसं मीठ तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। आता प्रत्येकाने अंघोळ करताना ते मीठ तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाच्या टाकायचं आहे। त्यानंतर 1 चम्मचभर गंगाजल तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होते, म्हणून आपल्याला थोडंसं गंगाजल अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे। यानंतर तुम्हाला चिमूटभर काळे तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकल्यामुळे आपला प्रखर पितृदोष जो आहे तर तो नष्ट होतो। त्या वस्तू टाकून तुम्हाला अंघोळही करायची आहे। अंघोळ करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे स्नान तुम्हाला करायचं आहे। अंघोळ करताना हा मंत्र जर आपण म्हटलं तर आपलं शरीर हे अक्षय स्वस्थ राहतं, त्यामुळे आपण हा मंत्र म्हणूनच हे जे अंघोळ आहे तर ती करायची आहे। तसेच काही नकारात्मक ऊर्जा असते तर ती तुमच्यापासून दूर राहते, आपल्यातली जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन जाते। तसेच प्रखर पितृदोषाचा जो त्रास आहे तर तो कमी होतो आणि आपल्याला अशा पद्धतीने हे स्नान करायचं आहे। तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।